जय श्रीराम मंडळी. आज माझी फ्रेंड भेटलेली, तर ती तिचं नेहमीचं डेलीचं रुटीन सांगत बसलेली होती. त्याच्यामध्ये तिच्यासोबत आज काही स्कॅम झाला, तो असा की तिने ऑनलाईन काही प्रोडक्ट मागवलेले तिच्या हेअर फॉलसाठी. तर त्याच्यामध्ये तिने बरेच कॉस्टली हेअर ऑइल घेतलेले होते. त्याही मी तिला बोलली की अगं एकदा मला जरी विचारलं असतं तरी चाललं असतं की. तर ती म्हटली काय झालं. तर मी म्हटले बघ, हेअर फॉल हा सगळ्यांचाच होतो, माझाही झालेला. पण खरं सांगू का, हे ना आपण जे ऑइल बघतो वगैरे ना, ह्याने काही विशेष फरक पडत नाही आपल्या. पण ना तिचा जो हेअर ऑइल प्रोडक्ट मागवलेलं ते मी काही तुम्हाला तर सांगणार नाही. ते हेअर ऑइल प्रोडक्ट एवढं कॉस्टली होतं की मी तिला बोलली ह्याच्यामध्ये माझं 1 वर्षाचा स्टॉक आला असता, म्हणजे मी जे ऑइल यूज करते हेअरसाठी त्याचा. ते ऑइल काय असं विशेष असं काही खूप मोठं जडीबुट्या टाईप किंवा काही खूप मोठं हे नाही आहे. ते फार जुनं ऑइल आहे. आणि खरं सांगू तुम्हाला मी, ते जुनं असतं ना ते सोनं असतं. त्याच्यामुळे ना तुम्ही ना बिलकुल ह्या ना अशा रीलच्या किंवा व्हिडिओच्या ना म्हणजे जाळ्यात अडकू नका. तुम्ही शांतपणे, मी असं नाही म्हणत कोकोनट ऑइल यूज करा, पण मी जे तुम्हाला ऑइल दाखवते हे कुठलंही प्रमोशन नाही आहे. मला प्रमोशनसाठी हे ऑइल आलेलं नाही आहे. हे जे मी यूज करते माझ्या हेअरसाठी तेच ऑइल तुम्हाला मी रेकमेंड करते. हे का करते हे जे तुम्हाला मी आता सांगितलं ना, आज हा किस्सा माझ्या फ्रेंडसोबत झाला. तर असं तुमच्यासोबत किती रोज मुलींसोबत ह्या गोष्टी होत असतील. तर मला एवढंच सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही नका ह्या गोष्टी करू, ह्याने काही सिद्ध होत नाही, माहिती आहे का. पण हे जे मी तेल तुम्हाला सांगणार आहे ना, हे तेल प्रत्येकाला माहिती आहे आणि प्रत्येकाने लहानपणापासून आपल्या घरात बघितलेलं पण आहे. इनफॅक्ट आपल्या मम्मी लोकांना, आपल्या आजी लोकांना वापरताना बघितलं असेल. मी तुम्हाला ते तेल दाखवते जे मी हल्ली यूज करते. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे, मी एक तर बदामाचं तेल यूज करत होती डाबरचं, आणि आता हेही डाबरचंच तेल आहे, पण हे आमला आहे जे मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट. हे आपल्या कुठल्याही दुकानामध्ये, किराणा घर, मेडिकल कुठेही अवेलेबल आहे. ह्याच्यासाठी स्पेशली कुठेही तुम्हाला ऑनलाईन जायची गरज नाही आहे. आणि हे ते तेल आहे. प्लीज मी तुम्हाला सांगते, कुठल्याही व्हिडिओमध्ये काही सांगतात, गॅरंटी सांगतात किंवा रिफंड देणार म्हणून सांगतात. प्लीज त्याला बिलकुल त्या अशा गोष्टीला भुरळ पाडून जाऊ नका. आणि हे तेल तुम्ही वापरा. तुम्हाला ॲटलिस्ट 1 महिनाभर वापरून बघा, तुम्हाला जाणवेल की रिअली तुमचे हेअर जे असे म्हणजे कोरडे झालेले असतात ते सॉफ्ट होतील. आणि तुम्हाला असे म्हणजे जिथे साईडला कुणाचे हेअर नसतील वगैरे, तर आपल्याला सुरुवातीला तिथे बेबी हेअर यायला लागते. त्याच्यामुळे ना तुम्ही बिलकुल कुठलीही कॉस्टली हेअर वापरू नका. खास हा मी तेवढ्यासाठी केलेला आहे की प्लीज तुम्ही वेस्ट ऑफ मनी घालवू नका. प्रत्येक वेळी पैशाचा विचार करा. आणि असे पण मी तुम्हाला जे व्हिडिओ माझे असतात ह्याच्यातून माझा नेहमी प्रत्येकाला सांगणं हेच असतं की मूर्ख होता होईल बनू नका. हे बघा, आपण ही मूर्ख बनूनच शिकतो की. पण आता एकदा फसलो की थोडंसं दुसऱ्या गोष्टीत चाच पडताना विचार करा ना की कधीची ज्या नॅचरल गोष्टी आहेत, जसं ह्या आवळ्याशी रिलेटेड गोष्टी आहेत, तुम्ही आवळा कॅन्डी हे असं खा ना, म्हणजे नॅचरली विटॅमिन सी फ्रूट्स खा. आणि पण हे हेअर ऑइल तुम्ही प्लीज माझ्यासाठी वापरून बघा, तुम्हाला फरक नक्की पडेल. आणि हे इतकं स्वस्त आहे की मी तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर मला म्हणाल की फुल पैसा वसूल आहे. फुल फॅमिली वापरू शकेल महिनाभर, एवढं आहे आणि रिझनेबल आहे. तर मला हेच सांगायचं होतं तुम्हाला, म्हणून स्पेशल व्हिडिओ केलेला. तुमचे काही असतील आणखीन गोष्टी तर मला सांगा, मी त्याच्यावरती पण सोल्युशन काढेल आणि तुम्हाला सांगेल अशा स्कॅमपासून वाचण्यासाठी.